दऱ्याखोऱ्यात वसलेलं ठाणे जिल्ह्यातील एक छोटंसं गाव तुळई. या ग्रामीण परिसरात उगम पावला एक शिक्षणाचा दीपस्तंभ, आदर्श विद्यालय तुळई. जो आज हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश टाकतोय. या विद्यालयाची सुरुवात झाली एका माणसाच्या स्वप्नातून. श्री राजाराम बाबन चौधरी, एक शिक्षक, एक द्रष्टा आणि एक शिक्षणप्रेमी समाजसेवक. स्वतः शिक्षणासाठी 5 किलोमीटर पायी चालणारा हा तरुण आजच्या पिढीसाठी शिक्षण गावातच पोहोचवण्याचा निर्धार करतो. 1997 मध्ये आपल्या राहत्या घरात एका खोलीतून सुरू झालेलं हे शाळेचं बीज आज ग्रामीण शिक्षणाचं वटवृक्ष बनलंय. माझं प्राथमिक शिक्षण या गावातच झालं 7वी पर्यंत. मग 8वी साठी इथून 2.5 किलोमीटर बांगरपाडा म्हणून सह्याद्री विद्यालय आहे, तिथे जायला रस्ता पण नसायचा. हे विद्यालय चालवतं ग्रामीण शिक्षण मंडळ, 1996 साली स्थापन झालेलं एक स्वयंसेवी शिक्षण संस्था. त्यांचं ध्येय शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण परिवर्तन, मुलींना समान संधी, शहरी ग्रामीण दरी शिक्षण कमी करणं. आज या शाळेत 8वी ते 10वीचे सुमारे 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक फक्त 5 आणि प्रत्येकात अमर्याद उत्साह. शाळेत असलेली साधी सोपी सुविधा आणि तरीही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मोठी स्वप्न. अगदी तळागाळातून विद्यार्थी आम्ही शोधून आणतो की जे काही शिक्षणापासून वंचित आहेत, काही वाड्यांमध्ये असतात, तर त्यांना शोधून आणतो की तुम्ही शाळेत या. दोन तासिक असतात शेवटच्या, त्या मुलांना शक्यतो आम्ही खेळायला देतो. कारण जेव्हा मुलं खेळतील तेव्हा त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होईल, त्यांची बुद्धी शार्प होईल. दरवर्षी आमची एक आषाढी एकादशीला दिंडी निघते. इथून आमचं एक 3 किलोमीटर कोरगड तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे. मुलं सकाळपासून येतात, मग इथून आम्ही दिंडीचा गजर करत त्या मंदिरापर्यंत जातो. आता आमच्याकडे मुलांना जर कॉम्प्युटर मिळाले, म्हणजे कॉम्प्युटरचं शिक्षण मिळालं तर ते चांगल्या पद्धतीने त्याच्यावर करू शकतात. कारण आताच्या मुलांना त्याची गरज पण आहे. त्याचबरोबर शाळेला कंपाऊंड नसल्यामुळे बाजूनी जी वाहनं जातात त्याचाही आवाज खूप मोठा होतो. शाळेला कंपाऊंड असेल तर एक सुरक्षितता पण राहते. जेव्हा पाऊस जोरात येतो ना, तेव्हा मग पत्र्याचा आवाज येतो आणि मग वर्गात शिकवताना मुलांचं लक्ष लागत नाही, त्यांचं मन विचलित होतं. आणि लाईटचा हा खूप इश्यू असतो इकडे. लाईट गेल्यामुळं काय होतं, वर्गामध्ये पूर्ण अंधार उडतो आणि फळ्यावर लिहिलेलं काही दिसत नाही. उन्हाळ्यामध्ये इतकं गरम होतं लाईट गेल्यामुळे, वर्गात मुलं मग शांत बसत नाही. तर लाईटचा खूप मोठा इश्यू आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असूनही शिक्षणाची ज्योत पेटतीये. मुलींचं प्रमाण वाढलंय. शाळा गावातच असल्यामुळे ड्रॉपआउट्स कमी झाले आणि शिक्षण हे आता प्रत्येक घरचं स्वप्न बनलंय. पुढच्या टप्प्यात नर्सरी ते 12वीचे संपूर्ण शिक्षण, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा, RCC स्कूल बिल्डिंग, डिजिटल लर्निंग, स्मार्ट क्लासरूम, सोलर एनर्जी आणि पाणी शुद्धीकरण, वाचनालय, ग्रंथालय, क्रीडा परीक्षण केंद्र आणि व्यावसायिक शिक्षण. ही एक फक्त शाळा नाही, हे आहे ग्रामीण भारताच्या शिक्षण क्रांतीचं प्रतीक. आदर्श विद्यालय तुळई, जिथे शिक्षण केवळ अधिकार नाही तर एक संधी आहे भविष्य घडवण्याची. ह्यांना आपल्या मदतीची गरज आहे. तुमचा थोडासा हातभार
कोणाचं तरी भविष्य घडवू शकतं. जर एक शिक्षकाने ठरवलं तर गाव बदलतं, आणि जर गाव बदललं तर देश घडतो.